नमस्कार मित्रांनो, क्राईम वॉच मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पाहूया आपला दुसरा केस, बिकानेर मर्डर मिस्ट्री। 2019 राजस्थानमधील बिकानेर शहराची ही गोष्ट आहे। बिकानेर शहरात खूप श्रीमंत चौधरी नावाचा घराणा होता। त्यांना मोनालिसा नावाची एक मुलगी होती, जी इकलौती एक होती आणि तिच्या पालकांनी तिने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास होता। मोनालिसाच्या मालकीची बरीच जमीन होती, त्यापैकी तिने तिची एक जमीन 1 कोटी रुपयांना विकली। 30 लाख रुपये आईला दिले आणि उर्वरित 70 लाख रुपये स्वतःसाठी खर्च केले। हे सगळं तिच्या मित्रांना कळले। त्यापैकी तिचा एक मित्र भवानी सिंग शेखावतचा हेतू चुकतो आणि तो मोनालिसाला फूस लावून डिसेंबर 2019 मध्ये कोर्टात लग्न करतो। शेखावत बिकानेर सोडून जयपूर मध्ये एक अपार्टमेंट घेतो आणि मोनालिसा सोबत तिथे राहायला जातो। लग्नाच्या 2-3 महिन्यानंतर मोनालिसाला कळते की शेखावत आधीच विवाहित आहे आणि म्हणून ती शेखावतशी खूप भांडणं करते आणि त्याच्यावर लक्ष ठेवते। त्याच वेळी कोरोना काळ सुरू झाला आणि त्यात मोनालिसाचा मृत्यू झाला। शेखावत मोनालिसाच्या आईला फोन करून सांगतो की तुमच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू झाला। मी तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न केलं, पण ऑक्सिजन सिलेंडर नसल्यामुळे तिला वाचवता आला नाही। माझ्याकडे तिचे 4 कुत्रे आहेत जे मी हाताळू शकत नाही, म्हणून कृपया करून ते तुमच्याकडे ठेवा। रीना चौधरी, जी मोनालिसाची आई आहे, ती लगेच कुत्रे पाळण्यास तयार होते, कारण तिला समजते की हे कुत्रे तिच्या मुलीची शेवटची खूण आहे। मग 2 वर्ष निघून जातात आणि मोनालिसाची आई रीना खूप आजारी पडते। ती तिच्या जावयाला बोलवते आणि त्याला सध्या कुत्रे घेऊन जाण्यास सांगते, कारण आजारपणामुळे ती त्याची काळजी घेऊ शकणार नाही। रीना शेखावतला सांगते की कोणी विकत घेतल्यास देऊन टाका कुत्रे। मग ती काही वेळाने बरी झाली आणि तिच्या जावयाला ते कुत्रे आणायला सांगितले। मग शेखावत 3 कुत्रे घेऊन येतो आणि म्हणतो की 4था कुत्रा, त्याचं नाव झिगी आहे, तो लष्करी अधिकाऱ्याला आवडला म्हणून मी त्याला देऊन टाकलं आणि तो झिगीची चांगली काळजी घेत आहे। रीना हे मान्य करते आणि काहीच बोलत नाही। 3 कुत्र्यांपैकी एक कुत्रा आजारी पडला आणि रीनाने त्यांच्या अनुभवी डॉक्टरांना बोलवले। तेव्हा डॉक्टर म्हणतात की मी त्याला औषध दिलं आहे आणि तो लवकरच बरा होईल, परंतु मला झिगीच्या मृत्यूबद्दल खूप वाईट वाटत आहे, कारण त्याने विषारी द्रव्य प्राशन केले होते, त्यामुळे मी त्याला वाचवू शकला नाही। हे ऐकून रीनाला धक्का बसला आणि डॉक्टरांना म्हणाली की झिगीला लष्करी अधिकाऱ्याने नेले आहे आणि तो अगदी बरोबर आहे। मग डॉक्टर म्हणतात, नाही, झिगी माझ्या समोरच मेला, मग तो कोणाच्या जवळ कसा असेल? हे ऐकता रीना ताबडतोब तिचा जावई शेखावतला फोन करते आणि झिगी बद्दल विचारते। तेव्हा शेखावत घाबरतो आणि एक खोटी गोष्ट सांगतो, ज्यामुळे रीना त्याच्यावर संशय घेते। तर रीना या सर्व गोष्टी आपल्या नवरा चौधरी सोबत शेअर करते आणि म्हणते की मला वाटते की आमच्या मुलीलाही याच माणसाने मारले असेल। चौधरीची ओळख खूप जास्त असल्याने तो थेट डीजीपी कडे जाऊन तक्रार करतो आणि डीजीपी स्वतःच्या हाताने केस फाईल करून आपल्या पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश देतात। त्यामुळे पोलिसांनी तपास सुरू केली। सर्वप्रथम त्यांनी शेखावत यांची चौकशी केली असता मोनालिसाचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे तो सांगतो, पण शेखावतच्या आईची चौकशी केली असता ती घसरली आणि पाऱ्यांवरून खाली पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले। दोन्ही जबाब एकमेकांशी जुळत नसल्याने पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी शेखावतचे 2 वर्षापूर्वीचे कॉल डिटेल्स काढले, ज्यात त्यांना शेखावतच्या 2 मित्रांचे नंबर मिळाले। ते त्या मित्रांची विचारपूस करतात। आधी ते दोन्ही मित्र पोलिसांची दिशाभूल करतात, पण पोलिसांनी कडक कारवाई केल्यावर ते तुटून पडतात आणि सांगतात की शेखावतने त्यांना तसे करण्यास सांगितले होते, म्हणून त्यांनी त्याला मदत केली। त्यामुळे पोलीस शेखावतला पोलीस ठाण्यात घेऊन जातात आणि त्याच्यावर 3rd डिग्री टॉर्चर करतात, ज्यामुळे तो सर्व काही थकतो।
तो सांगतो की जेव्हा लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा मी मोनालिसाला वाटेत मदत करण्याचा आणि तिचे पैसे ताब्यात घेण्याची योजना आखली. मोनालिसाला रोज झोपण्यापूर्वी रसगुल्ला मिसळून दूध पिण्याची सवय होती. एका रात्री शेखावतने तिच्या दुधात भरपूर झोपेच्या गोळ्या मिसळल्या आणि वर रसगुल्ला टाकला, म्हणून त्यामुळे तिला अजिबात शंका आली नाही आणि मोनालिसाने ते दूध प्यायला. दूध प्यायल्याने मोनालिसा बेशुद्ध झाल्यावर त्याने तिच्या डोक्यावर उशी ठेवून तिची हत्या केली. त्यानंतर आपल्या 2 मित्रांच्या मदतीने त्याचा मृतदेह शासकीय स्मशानभूमीत नेला आणि कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र कर्मचाऱ्यांनी कोणतीही चौकशी न करता मृतदेहावर अंतिम संस्कार केले. दुसऱ्या दिवशी तो अस्थिकलश घेऊन गंगेत विसर्जित करण्यासाठी गेला, जेणेकरून कोणाला त्याबद्दल शंका येऊ नये. पोलिसांनी शेखावत आणि त्याच्या 2 मित्रांना ताब्यात घेऊन तुरुंगात पाठवले. आजकाल लोक पैशांच्या मोहापायी इतके आंधळे झाले आहेत की ते आपल्या माणसांना मारतात. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली का? मला कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.